नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे, राज्यात अमरावती जिल्ह्यात जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून दिनांक 30 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. या जी-आरमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार, किती हेक्टरी आपल्याला मदत भेटणार आहे, कोणते याच्यामध्ये अमरावतीमध्ये आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान बाधित आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तर राज्यात अमरावती जिल्ह्यात जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून महसूल वन विभागाकडून दिनांक 30 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना: अतिवृष्टी व पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निवासस्थान अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी व वीज कोसळणे, समुद्रांचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ओके. आता खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाचे अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निविष्ट अनुदानाचे दर निकष शासन निर्णय दिनांक 27/3/2023 मध्ये प्रमाणित राहील, असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 2 ते 3 हेक्टर मर्यादित वाढीव 1 हेक्टर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अगोदर 2 हेक्टर होता, पण 1 हेक्टर अजून वाढवून देणार आहे, म्हणजे 3 हेक्टरी आपल्याला मदत देण्यात येणार आहे. ओके. त्यानुसार दिनांक 27/3/2023 मध्ये रोजीच्या निर्णयातील निकष व दर यामुळे विभागीय आयुक्त अमरावती यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 5 येथील जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे जून 2025 ते सप्टेंबर 2025. राज्यात अमरावती जिल्ह्यात सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांच्या मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 570 कोटी 9,87,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन अथवा वित्त विभागाने दिनांक 28/6/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या प्राधिकरणाची सुविधा अंतर्गत निधी उपलब्धीबाबतचा संबंधित कार्यवाही करावी. त्याच्यानंतर दिलेला आहे संदर्भाधीन अनुक्रमांक दिलेला आहे 1 येथे नमूद केलेले दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट यांच्या बँक खात्यामध्ये निधींची वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांची ती संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतींच्या निधीमध्ये आपल्याला या प्रयोजनाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही, याची तहसील व जिल्हाधिकारी यांनी कटाक्षाने
काळजी घ्यायची आहे. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयामधील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्याचा यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी. आता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांच्या दिलेला मदतीचा निषेध बँकेंनी कर्ज खात्यांच्या अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये. याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. आता सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेली उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधींची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या मध्ये शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील. तसेच वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील 27/3/2023 शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादेमध्ये शेती पीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक मुख्य लेखा शीर्षक नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळ इत्यादी अनुग्रह राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या मानकानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांच्या सहाय्य अनुदानामधून लेखा शीर्षामधून आपल्याला आणि संदर्भ दिनांक 10/10/2025 शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या निकषाबाहेरील देण्यात येणाऱ्या मदतींच्या अनुषंगाने 2 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये 1 हेक्टर वाढीव शेतीपीक नुकसानासाठी खर्च मागणी क्रमांक मुख्य लेखा शीर्षक नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळे, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद, त्यानंतर दिलेल्या निधींच्या मानका व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य अनुदाने अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे आर्थिक वर्ष 2025-26 मधून भागवण्यात यावा. ओके. त्यानंतर याबाबत आपल्या देयक अधिधान लेखा कार्यालय मुंबई यांना सादर करताना शासन निर्णयामध्ये दिलेल्या 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग आहरण व संवितरण अधिकारी यांनी वित्तीय सल्लागार सह सचिव नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके. आता याच्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला आता बघू. आता शासन निर्णय दिलेला आहे 30/10/2025 सहपत्र दिलेले आहे. विवरणपत्र ओके. विभाग, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित हेक्टर संख्या, निधी दिलेल्या लाखामध्ये, बाधित शेतकरी संख्या दिलेली आहे, बाधित हेक्टर दिलेल्या आहे, निधी दिलेली आहे. आता अमरावती जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 साठी निधी मंजूर झालेली आहे. ओके. अमरावती जिल्ह्यासाठी अमरावती विभाग 30/10/2025 चा प्रस्ताव. याच्यामध्ये 4,90,911 शेतकरी आहे टोटल ऑफ. ओके. आणि बाधित हेक्टर जे आहे टोटल ऑफ 4,81,503.65 बाधित हेक्टर आहे आणि 49,042.52 लक्ष निधी मंजूर आहे. त्यानंतर 2 हेक्टरी मर्यादेमध्ये, आता 2 ते 3 हेक्टरीमध्ये 0 ते 2 हेक्टर मर्यादेत होते हे. आता 0 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये बघू शकता तुम्ही 55,212 शेतकरी आहे. 66,363 हेक्टर बाधित आहे. 7,967.35 लक्ष निधी मंजूर आहे. ओके. ते एकाच विभाग असल्यामुळे याच्यामध्ये दिलेला आहे टोटल ऑफ निधी 570,09,87,000 रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. ओके. आता तुम्हाला जर या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाही तर मला इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर तुम्हाला हा PDF फाईल पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनलला मी शेअर करून टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला असेल नक्की एक लाईक करा. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा निधी हा व्हिडिओ पोचवायचा, शेअर करायचा आहे.
आणि चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन शेतकऱ्यांसाठी योजना, जॉब अपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंट्स योजना, अपॉर्च्युनिटी सगळं इथं माहिती घेऊन येत असतो. अशाच योजनेसाठी, माहितींसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.